प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा. पंतप्रधानांच्या सहकार्याबद्दल मानले विशेष आभार. संसदेमध्ये काल पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरच्या चर्चेची विरोधकांची मागणी. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचं सरकारनं केलं स्पष्ट. नौवहन दस्तऐवजांसाठी कायदेशीर चौकट अद्ययावत आणि सोपी करणारं आणि सागरी कायद्याचं आधुनिकीकरण करणारं विधेयक संसदेत मंजूर. इस्रो आणि नासा यांच्या संयुक्त अभियानाअंतर्गत येत्या 30 तारखेला निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं होणार प्रक्षेपण. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला राज्य सरकार देणार. सर्वोच्च न्यायालयात आव्हान. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत FTII आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार. राज्य शासन आणि IIT मुंबई यांच्यातही महत्त्वाचा करार. फिडे महिला बुद्धिबळ जागतिक चषक स्पर्धेत डी हरिका या भारतीय खेळाडूचा टायब्रेकरमध्ये पराभव करत दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल. आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या महिला क्रिकेट स्पर्धेत आज चेस्टरली इथं रंगणार तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना. मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न.